तुम्ही दोघेही खूप सिनियर कलाकार आहात आणि आजवरचा खूप वेगवेगळ्या कामांचा, नाटकांचा किंवा मालिकांचा किंवा चित्रपटांचा तुम्हाला अनुभव आहे. या मालिकेच्या निमित्ताने तुम्ही या कुटुंबासोबत जोडला गेला, झी मराठी परिवाराशी तुम्ही जोडला गेला. काय होता या मालिकेचा अनुभव, काय सांगाल सर? यापूर्वी मी कळत नकळत नावाची मालिका केली होती. अण्णा पेनकर हेच कॅरेक्टर केलं. त्याच्यातही अण्णाच नाव होतं, त्याच्यातही अण्णाच नाव. सुनील जेव्हा मला सांगितलं की ते मालवणी बोलायला लागेल वगैरे, तर थोडंसं मला भीती वाटली की अरे नाही जमलं तर. कारण आपण ज्या भाषेत मोकळे असतो तसं परक्या भाषेत केल्यानंतर खूप असं नसतं. तर ती अडचण होती. तर शकुताई, प्रल्हाद आणि बरीच मंडळी तिथली काही लोकल त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. मला वाटलं की आता ठीक आहे की पहिल्याच एपिसोडला मी गेलो, त्याच्यानंतर पुढे ठीक आहे म्हटलं. पण नंतर मला तो कुंभऱ्या आल्यासारखं झालं की मला अनेक लोकांचे मेसेज यायला लागले फेसबुकवर की अण्णा इतक्या लवकर का मेले, अण्णा मेलेच कसे, अण्णा मेलेले दाखवलेलंच नाही. म्हटलं मला पुढच्या कथेने काही माहितीच नाही, ते कसं होतंय काय मला काहीच कल्पना नाहीये. तर लेट सी ना, बघूया म्हटलं. तर लोकच स्वतःहून म्हणत नाही नाही अण्णा येणारच परत, अण्णा येणार. अरे अण्णा येणार तसं नाहीये काही, मी एकाच एपिसोड पुरता होतो आणि मी मेलोच. पण ही उत्सुकताही लोकांना होती, त्याचंच ते यश आहे असं मला वाटतं. तुमचं पहिल्यांदा तुमच्या एनर्जीला हॅट्स ऑफ की तुम्ही एवढ्या प्रकारचं जे काय तुमचे वेगवेगळे रूप तुम्ही या मालिकेत, मगाशी आपण ते बोललो, तो उल्लेख केलेलाच आहे. तर काय या रोलबद्दल काय सांगाल, कशा प्रकारची तयारी केली किंवा काय या एकंदरीतबद्दल आम्हाला फक्त ते तुमचे अनुभव ऐकून घ्यायचे. सुरुवातीला माझ्याकडे सुनील आणि संतोषजी आले तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असा हा रोल आहे, तिला एवढी एवढी मुलं आहेत, हे आहे ते आहे आणि ही मोठी नातवंड वगैरे आहेत. असं मला त्याचं काही वाटलं नाही. उलट मी त्यांना सांगितलं की म्हणजे माझं पहिला हे होतं की तुम्हाला जर केस पांढरे करायचे असतील तर माझ्या केसाला पांढरं लावू नका, केसाला बट लावा किंवा विग लावा, पण मला केसाला पांढरं लावू नका, एवढंच मी त्यांना सांगितलं होतं. बाकी कितीही म्हातारा रोल असेल तर मी करेन. हा रोल मला खूप आवडला होता आणि पुढे जाऊन मला माहीत नव्हतं की असं काय काय करायला मिळेल मला. म्हणजे एकाच रोलमध्ये मला खूप शेड्स दाखवायला मिळाल्या. म्हणजे मुलांवरचं प्रेम, त्याच्यानंतर नवरा गेल्यानंतर. पण मला एक थोडंसं वाईट वाटलं की पहिल्याच एपिसोडला ना मला एकदाच चांगली दाखवली, नंतर दुसऱ्या एपिसोडपासून काहीच नाही म्हटलं, नाही काही नाही काही नाही. मला ते एक वाटलं की थोडं दाखवायला कसं घरून निघालीस ना अण्णा बरोबर. म्हणजे मला ते बरं वाटलं अण्णा बरं झाल्यावरती. आणि खरंच सांगू का, ही जी सगळी मुलं होती माझ्याबरोबर काम करणारी, माझ्या मुलांचं काम, माझ्या सुनेचं काम, त्या मुलीचं काम, ते म्हणजे पांडुले कॅरेक्टर, हे माझा मुलगा नाही आहे तो, पण तरी सुद्धा ना मला त्याच्याबद्दल खूप असं म्हणजे जिव्हाळा वाटतो, हे वाटतं. हे तुम्हाला माहिती आहे, लोक मला माई म्हणून हाक मारायला लागले. तो एकटाच मला माई म्हणतो आणि आई म्हणून पण हाक मारायचं आणि माई म्हणून पण हाक मारायचे. मला माई म्हटलं की जास्त चांगलं वाटायचं, कारण एकटाच जण मला माई म्हणतो आणि ते रिलेशन मी मेंटेन केलं होतं आम्ही दोघांनी, म्हणजे आणि सीन चांगले झाले आमच्या दोघांचे. लेखक म्हणून तो हुशार आहे आणि बरोबर घेरले नाही ती गोष्ट, त्याच्याशी गप्पा मारणार आपण. मी निलेश सरांना विनंती करतो की माधव सरांचा आणि शिकवतायचा त्यांनी गौरवपत्र देऊन सन्मान करावा. धन्यवाद सर. थँक्यू. अच्छा, तुम्हाला उत्सुकता असेल की हे जे मानपत्र दिले जाते त्यावर काय लिहिलेलं आहे नेमकं, तर मी ते वाचून दाखवतो एकदा. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारे, काळ्या मिट्ट अंधाऱ्या कथेत रंगत भरणारे, कोकणच्या किनारपट्टीवरून यशाच्या धावपट्टीवर धाव घेणारे, अखेरीतून अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर एकेरी राज्य करणारे, या खेळाचे खरे खेळाडू तुम्ही आहात वय महाराजा. अभिषेक खंडकर असं त्यांच्या गाडीचा कुटुंबातली पुढची जी जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे, माधव आणि निलिमा यांना मी इथे आमंत्रित करतो. म्हणजेच मंगेश साळवी आणि प्राची नेली. म्हणजे मालिकेत सगळेजण भूताला ज्या काही शक्ती आहेत त्याला घाबरत आहेत, एकट्या तुम्हीच अशा आहात की अतिशय त्याला काय म्हणतात न घाबरता बेडरपणे त्याच्या सामोरं जात किंवा त्याच्या पाठीमागचे कारणं शोधता. तुमचं कॅरेक्टर खरंच खूप वेगळं आहे आणि अनेकांना विश्वास पण वाटतो की अरे नाही यार, निलिमाताई म्हणतायत ना, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे.
ही हा रोल तुमच्याकडे कसा आला, हे कॅरेक्टर कसं आलं, पहिल्यांदा ऐकल्यानंतर काय वाटलं याबद्दल ते आम्हाला जाणून घ्यायचं. ॲक्च्युली हा रोल माझ्याकडे येणं हे माझ्यासाठीच खूप शॉकिंग आहे. कारण मला एके दिवशी फोन आला 22 तारखेला की तुम्हाला असं असं एक कॅरेक्टर आहे, मेन रोल आहे, महत्त्वाचा रोल आहे अत्यंत, आणि आम्ही असं एक मीटिंग घेऊया आपण, आणि तुम्हाला तो करायचं आहे, फक्त आपण त्याचं शूटिंग सावंतवाडीत करणार आहोत, तर प्लीज एकदा येऊन भेटा. सुनील सरांचा फोन होता. दुसऱ्या दिवशी मी सुनील सरांना आणि संतोष सरांना भेटते, आणि त्यांनी मला ब्रीफ केलं की निलिमा कॅरेक्टर कसं आहे, काय आहे स्टोरी आपली थोडक्यात सुरुवातीची स्टोरी. तर ती सायंटिस्ट आहे, ती खूप मॅच्युअर आहे, ती खूप कॉन्फिडंट आहे, आणि आता गावाला गेल्यानंतर जे काही गोष्टी घडणार आहेत त्या सगळ्याच्या त्याचा माग काढायचा आहे तिला, किंवा त्या सगळ्या शोधून काढायच्या आहेत थोडक्यात. सो खूप चॅलेंजिंग होतं, पण त्यावेळेला मी त्यांना लगेच हो किंवा नाही असं सांगू शकत नव्हते. माझी मुलगी लहान आहे, तिला टाकून सावंतवाडीला जायचं. सो त्यांनी माझ्याकडे बॉल पास केलेला होता, बॉल वॉज इन माय कोर्ट. सो काय करू काय नको असं विचारत होते मी. संध्याकाळी ताबडतोब उत्तर सांगायचं होतं त्याच्यात त्याच दिवशी रात्र, कारण 25ला फोटोशूट होता आणि आम्हाला 29ला प्रोमो शूट करायचं होतं पहिला. त्याच्यात ऑब्विसली जर निलिमा मी करणार असेल तर मी होते. मला त्याच दिवशी उत्तर द्यायचं होतं. घरी गेले, आधी माझ्या नवऱ्याची आईवडिलांची बोलले की मी हिला टाकून एवढे महिने आता जाणार आहे. सो काय करायचं. ॲक्च्युली मला त्यासाठी बरंच म्हणजे प्रेशर पण आलं होतं की मी हे कसं करणार आहे, माझ्याकडून ते चांगलं होत नाही आहे असंही मी. खूप छान होत आहे, आणि सगळं बायका तर खूप जास्त तुम्हाला फॉलो करत आहेत. सो मी माधव दादांना विचारतो की मी ह्या कशालाच घाबरत नाही, तुम्ही यांनाच घाबरता, म्हणजे काय हे समीकरण काय. कारण त्यांचा तत्वनिष्ठ दृष्टिकोन आहे, आणि त्याला माधवला प्रत्येक नातं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच तो घरातल्या प्रत्येक नात्याला तेवढ्याच इंटेन्सिटीने बघतो, गांभीर्याने बघतो, आणि म्हणूनच त्याला बायकोचं नातंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तो घाबरतो त्याच्या नात्यासाठी. मी परत एकदा निलेश सरांना विनंती करतो की याही कलाकारांचा त्यांनी मानपत्र देऊन सन्मान करावा. थँक्यू सो मच. आणि आता जे घरासाठी राबतात असे दत्ता भाऊ आणि सरिता वहिनी, म्हणजे सुहास शिरसाट आणि अश्विनी मुकादम, त्यांच्यासोबत मी मालिकेचे लेखक आणि पांडूची भूमिका करणे प्रल्हाद कुलकर्णी त्यांनाही मी इकडे बोलवतो. तिघांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आवडीवर. सुहास सरांना विचारतो मी की आजवर अनेक मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमधून आम्ही तुम्हाला बघत आलेलो आहे, पण ही एक अतिशय वेगळ्या धाटणीची भूमिका तुमच्या वाट्याला आली, आणि आज संबंध महाराष्ट्रात तुमची दत्ता भाऊ अशी ओळख झालेली आहे. काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल. माझ्यासाठी मला सिरियल करायची होती. सुनील सरांना फोन करून सांगितलं मला सिरियल करायची, पण बाकीची कामं सगळी सामावून करायची. काय बॉम्ब टाकलाय पण की त्या सावंतवाडी जाऊन सिरियल करायची, बाकी काही कामं घेता येतील की माहीत नाही. ठीक आहे, बघूया करायचंच आहे तर घेऊया, पण इथेच बाकीची कामं नंतरही करता येतील. पण जसं जसं सिरियल तुम्ही शूट करतो, कारण राजू सरांचा आणि आमचे युवक ते माझ्यासाठी वर्कशॉप आहे सिरियल. म्हणजे एक फिल्ममध्ये काम केलं सगळं ते, पण सिरियलची भाषा मला माहिती नाही. त्या दोघांनी मला एवढं सांगितलं, एवढ्या गोष्टी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कळत नाहीत काम करताना. त्या दोघांनी मला खूप सांगितलं. माझ्यासोबतची काही गोष्ट करत आहे शकुंतला ताई असते, त्यांनी काम केलं आहे. खूपच छान अनुभव आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी अशा एका प्रोजेक्टची भाग आहे की ते खूप एक उत्तम आणि नाविन्य घेऊन आलं आहे मराठी सिरियलमध्ये. ते प्रोजेक्ट सगळ्याच बाबतीत एका लोकेशनवर जाऊन शूट करतायत, आणि एखाद्या चित्रपटासारखं सगळं टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामधल्या, आणि सगळी टीम एवढी मेहनत करते की मला खरंच खूप आनंद होतोय. मुळात माझी ओळख या मालिकेसाठी संवाद लेखक म्हणूनच होती आधी. त्यानंतर अचानक एके दिवशी रात्री 12-12:30 वाजता मला एक फोन आला
सुनीलचा. आणि सुनील म्हणाला, अरे तुला पांडूची भूमिका करायची आहे. आणि मी हसलो त्याने की काहीतरीच आहे. आणि त्याच्यानंतर मग वेगळी एक जबाबदारी लेखकासोबत पांडूचं कॅरेक्टर करण्याची मिळाली. पण एका लेखकाला चेहरा मिळवून दिला तो या पांडूने. क्या बात. मी निलेश सरांना परत एकदा विनंती करतो की याही तिघांचा त्यांनी मानपत्र देऊन सन्मान करावा. नाईक कुटुंबाचं शेंडेफळ अभिराम आणि त्याची होणारी बायको देविका, जी कधी होईल याची वाट बघतोय जो अभिराम, सांकित कामत आणि नुपूर चितळे मी आता इथे आमंत्रित करतो. कामत आणि चितळे, अर्चित, गणेश आणि पूर्वा यांना इकडे आमंत्रित करतो. आदेश वैद्य, अभिषेक गावण आणि पूजा करू. विकास थोरात, प्रतिभा वाल्यानी, दिलीप बापट म्हणजे नाथा, त्यांची पत्नी आणि ज्यांनी वकिलांची भूमिका केलेली आहे ते मी त्यांनाही आमंत्रित करतो. सुषमा म्हणजे ऋतुजा धर्माधिकारी आणि छाया म्हणजे नम्रता पावसकर. नार्वेकर कुटुंबीय इथे आहेत. मी त्या दोघांना इथे येण्याची विनंती करतो. देविकाच्या आई वडिलांचा ज्यांनी रोल केलेला आहे कृपया त्यांनी रंगमंचावर यावं. जे टायटल सॉन्ग आहे ते टायटल सॉन्ग एवढं अप्रतिम झालेलं आहे की लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत ते गाणं पोहोचलेलं आहे, लोकप्रिय झालेलं आहे. तर या मालिकेचे संगीतकार पंकज फडघन आणि ज्यांनी गाणं गायलेलं आहे सायली पंकज, मी त्यांना इथे आमंत्रित करतो.